नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? तर आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचं भाषा अभ्यास आणि व्याकरण पाहत आहोत. ज्याप्रमाणे गणितामध्ये प्रत्येक स्टेजला मार्क असतात, पैकीच्या पैकी मार्क घेता येतात, त्याचप्रमाणे मराठी या विषयामध्ये पैकीच्या पैकी जर तुम्हाला मार्क घ्यायचा कोणता राजमार्ग असेल तर तो आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास. तर यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. म्हणून थोडं काळजीपूर्वक आपल्याला हे सर्व व्याकरणाचा भाग घ्यायचा आहे. तर आपण समास पाहत आहोत. समासाविषयी बरीचशी माहिती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, पद म्हणजे काय, पहिले पद महत्वाचे असेल तर त्याला कोणते पद म्हणतात, प्रधान पद, आणि कमी महत्वाचे पद त्याला गौण पद. या पदाच्या कमी अधिक महत्वावरून समासाचे एकूण मुख्य प्रकार किती पडतात? 4 मुख्य प्रकार पडतात. ते आपण पाहिलेला आहे. एक अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास आणि बहुविग्रीय समास. हे समास आपण पाहत आहोत. त्याच्यातला पहिला जो आहे अव्ययी भाव समास, हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर अव्ययी भाव समास म्हणजे काय? ज्याच्यातलं पहिलं पद प्रधान असतं आणि दुसरं पद हे गौण असतं. आणि येणारा सामासिक शब्द हा अव्ययी भाव क्रियाविशेषणचा अव्ययाची जोडणी करीत असतो, हे पण आपल्याला माहित आहे. तर अव्ययी भाव समास यामध्ये आणखी काही सामासिक शब्द असतात, त्याचा विग्रह आणि त्याचे समास पाहणार आहोत. तर काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आ म्हणजे पासून आणि पर्यंत, हे ज्याच्या विग्रहामध्ये हे शब्द येतात तो समास हा अव्ययी भाव असतो. तर या ठिकाणी आज आपल्याला पाहायचं आहे आ म्हणजे पासून किंवा पर्यंत सामासिक शब्द दिलेला आहे, त्याचा विग्रह या ठिकाणी दिलेला आहे आणि समास या ठिकाणी आहे. आकंठ, आकंठ म्हणजे कंठापर्यंत, त्याच्यामध्ये पर्यंत हा शब्द आला विग्रहामध्ये, म्हणजे हा कोणता समास आहे? अव्ययी भाव समास आहे. आ सेतू हिमालय, सेतू पासून हिमालयापर्यंत पर्यंत शब्द आलेला आहे. पासून आणि पर्यंत हे शब्द ज्याच्या विग्रहामध्ये येतात तो समास हा अव्ययी भाव समास असतो. तर आ सेतू हिमालय म्हणजे सेतू पासून हिमालयापर्यंत अव्ययी भाव समास आहे. आजीवन, जीव असेपर्यंत पर्यंत आलेला आहे, म्हणून हा सुद्धा अव्ययी भाव समास आहे. त्यानंतर हर, दर, हर, प्रति आणि प्रत्येक हे शब्द ज्याच्या विग्रहामध्ये येतात तो त्या सामायिक शब्दाचा समास हा अव्ययी भाव असतो. तर या उदाहरणादाखल इथे एक मी दिलेला आहे. दररोज, सामासिक शब्द दररोज, तर प्रत्येक दिवशी, याचा समास काय? अव्ययी भाव समास आहे. त्यानंतर हर घडी म्हणजे प्रत्येक घडीला, प्रत्येक घडीला, प्रत्येक हा शब्द आलेला आहे, म्हणून हा अव्ययी भाव समास होईल. प्रति क्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, याचा पण समास काही अव्ययी भाव. त्यानंतर बिन म्हणजे शिवाय किंवा विना, शिवाय किंवा विना, हे ज्या समासाच्या विग्रहामध्ये येतात तर तोही अव्ययी भाव समास असतो. बिनचूक म्हणजे चुकी शिवाय, शिवाय आलं की नाही तर शिवाय आणि विना, चुकी शिवाय, बिनचूक म्हणजे चुकी शिवाय त्याचा विग्रह आहे, त्याचा समास काय येईल? अव्ययी भाव समास येईल. त्याच्यानंतर विनाकारण, विना, शिवाय आणि विना,
तर विनाकारण याला अव्ययीभाव समास येईल. त्याच्यानंतर बिनधव म्हणजे धोक्याशिवाय, शिवाय शब्द आलेला आहे म्हणून हा सुद्धा अव्ययीभाव समास होईल. तर अशा प्रकारे आपासून म्हणजे पासून आणि पर्यंत जे विग्रह आहेत ते या ठिकाणी पाहिलेले आहेत आपण. काही शब्द, जोड शब्द, सामासिक शब्द, त्याच्यानंतर दर, हर, प्रति, प्रत्येक यांचे काही सामासिक शब्द या ठिकाणी पाहिलेले आहेत, विग्रह पाहिलेला आहे, त्याचा कुठला समास येईल तेही पाहिलेला आहे. त्याच्यानंतर बिन, बिन म्हणजे शिवाय किंवा विना, याचे काही सामासिक शब्द 2-3 आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेले आहेत, त्याचा विग्रह केलेला आहे आणि त्याचा समास कोणता आहे तो समोर लिहिलेला आहे. चार क्रमांक यथाप्रमाणे, यथा म्हणजे प्रमाणे, ज्या शब्दाच्या विग्रहामध्ये प्रमाणे येतं तो सामासिक शब्द हा, त्या शब्दाचा समास हा अव्ययीभाव असतो. तर 4 क्रमांकाचं पाहायचं आहे आपल्याला. सामासिक शब्द इथं काही उदाहरणादाखल मी 3 दिलेले आहे, त्याचा विग्रह या ठिकाणी केलेला आहे आणि समास आपण त्याला ओळखून या ठिकाणी लिहिलेला आहे. तर यथा म्हणजेच प्रमाणे, ज्या शब्दात येते यथाक्रम, क्रमाप्रमाणे, याचा समास कोणता येईल? अव्ययीभाव समास. क्रमांक 5 बे, गैर म्हणजेच नाही. असा नाही हा शब्द ज्याच्या विग्रहामध्ये येतो ते शब्द देखील अव्ययीभाव समास याच्यामध्ये मोडतात. तर बे, गैर म्हणजेच नाही याचे काही सामासिक शब्द या ठिकाणी दिलेले आहेत 3 उदाहरणादाखल. बेपर्वा म्हणजे परवा न करता, याचा अव्ययीभाव समास हा समास येणार. बेशिस्त, शिस्त न पाळता, समास अव्ययीभाव. गैरशिस्त म्हणजे शिस्तीत न राहता, याचा अव्ययीभाव समास येईल. त्यानंतर 6 आणि शेवटचा अव्ययीभाव समास आहे शब्दाची विरुक्ती. या विरुक्तीचे काही सामासिक शब्द या ठिकाणी दिलेले आहे, त्याचा विग्रह आणि त्याचा समास. त्याचे 3 उदाहरणं या ठिकाणी. दारोदार म्हणजे प्रत्येक दारात, त्याचा अव्ययीभाव समास येईल. विरुक्ती शब्द दुसरा आहे घडोघडी म्हणजे प्रत्येक घडीला, त्याचा कोणता समास येईल? अव्ययीभाव समास येईल. त्यानंतर वारंवार म्हणजे प्रत्येक वारी, याला सुद्धा अव्ययीभाव समास येईल. तर अव्ययीभाव समास म्हणजे काय एकंदरीत पाहिलेलं आहे की ज्याचं पहिलं पद हे प्रधान असतं आणि दुसरं पद हे गौण असतं, अशा समासाला अव्ययीभाव समास म्हणतात. याची काही उदाहरण आपण पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर काही शब्दाने सुरुवातीला तुम्हाला एक सांगितलं होतं की आ म्हणजे पासून आणि पर्यंत, हे शब्द ज्या सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये येतात ते शब्द पण अव्ययीभाव समासामध्ये मोडतात. आ म्हणजे पर्यंत आणि पासून. त्याच्यानंतर 2 नंबर आपण पाहिलेला आहे की दर, हर, घडी, प्रत्येक, प्रति, हे शब्द ज्याच्या विग्रहामध्ये येतात त्याला सुद्धा अव्ययीभाव समास त्या सामासिक शब्दाला म्हणतात. त्याच्यानंतर 3 क्रमांकाचं पाहिलेलं आहे की बिन म्हणजे त्याच्याशिवाय किंवा विना, हे शब्द ज्या विग्रहामध्ये येतात त्याचा समास हा अव्ययीभाव समास असतो. त्याच्यानंतर 4 यथाप्रमाणे, यथा म्हणजे प्रमाणे, हे पण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर 5 बे, गैर म्हणजेच नाही, हे शब्द ज्याच्या विग्रहामध्ये येतात त्या शब्दाचा सुद्धा समास हा अव्ययीभाव समास होतो. त्याच्यानंतर 6 शब्दाची विरुक्ती, जसे की दारोदारी, प्रत्येक दारात, अव्ययीभाव समास. तर अशा प्रकारे अव्ययीभाव समास
या ठिकाणी आपण सविस्तर पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की पुढचा समास तत्पुरुष समास. विद्यार्थी मित्र, आपण अव्ययीभाव समास याविषयी सविस्तर असं माहिती घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा समास जो आहे तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास कशाला म्हणायचं, या समासातील कोणते पद महत्वाचे आहे हे पाहण्यापूर्वी इथं काही वाक्य दिलेले आहेत बोर्डावर आणि त्या वाक्यातील एक शब्द अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेली आहे. त्या शब्दाकडे नीट असं लक्ष द्या. पहिलं वाक्य आहे, मितालीला कविता तोंडपाठ आहेत. या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे तोंडपाठ. दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे, संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो. क्रीडांगणावर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तिसरं वाक्य आहे, हा राजवाडा भव्य व सुंदर आहे. राजवाडा या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे. चौथं वाक्य आहे, महाराष्ट्र दराखोरांचा प्रदेश आहे. महाराष्ट्र या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. आणि पाचवं वाक्य आहे, दसऱ्या आधी नवरात्र उत्सव असतो. नवरात्र या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. या ठिकाणी 5 वाक्य दिलेले आहेत आणि प्रत्येक वाक्यात एक सामासिक, वरील वाक्यातील अधोरेखित केलेले शब्द हे सामासिक शब्द आहेत. कोणकोणते? तोंडपाठ, क्रीडांगणावर, राजवाडा, महाराष्ट्र आणि नवरात्र. हे 5 वाक्यातले 5 सामासिक शब्द आहेत. आता या सामासिक शब्दामधील कोणते महत्वाचे पद आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी छोटासा एक छोटेखानी तक्ता केलेला आहे मी. या ठिकाणी सामासिक शब्द लिहिलेला आहे, त्याचे पहिले पद काय आहे आणि दुसरे पद काय आहे, म्हणजे विग्रह केलेला आहे आणि कोणते पद महत्वाचे आहे ते या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तर पहिल्या वाक्यात कोणता सामासिक शब्द आलेला आहे? तोंडपाठ. मग त्याच्यातलं विग्रह केल्यानंतर तोंड हा पहिले पद येईल, अधिक पाठ हा दुसरे पद. आता या तोंडपाठ मधील कोणतं पद महत्वाचं आहे? तोंड म्हटल्यानंतर आपल्याला काही लक्षात येतं का? वाक्यात तोंड, कुठलं तोंड? कोणाचं तोंड? माकडाचं तोंड. पण पाठ म्हटल्यानं तोंडपाठ म्हणजे मुखोद्गत केलेला आहे. म्हणजे पहिल्या पदावरून आपल्याला वाक्याचा कुठलाही अर्थ नीट कळत नाही, परंतु दुसरं पद ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं किंवा म्हटलं जातं त्यावेळेस त्या पूर्ण सामासिक शब्दाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी महत्वाचे पद हे काय आहे? पाठ. हे दुसरे पद या सामासिक शब्दातील महत्वाचे आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे क्रीडांगण. याचं वेगळं कसं आहे? पहिले पद क्रीडा आणि दुसरे पद अधिक अंगण. क्रीडा म्हणल्यानं का आपल्याला काही लक्षात येते का? कोणती क्रीडा, कोणता खेळ? परंतु अंगण म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येते आणि या सामासिक शब्दाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी कोणते पद महत्वाचे राहील? अंगण हे दुसरे पद महत्वाचे राहील. तिसरा आहे राजवाडा. हा राजा, त्याचा विग्रह होईल राजा अधिक वाडा. राजा म्हणजे काय? कोणता राजा? छत्रपती शिवाजी राजा की अकबर राजा की कोणता राजा? याचा राजा एवढ्या शब्दावरून आपल्याला कुठलाही अर्थ प्राप्त होत नाही. परंतु पुढचं दुसरं पद वाडा म्हणजे राजाचा राजवाडा, राजमहल. म्हणजे या सामासिक शब्दाला दुसऱ्या पदामुळं विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी दुसरा शब्द जो वाडा आहे हे दुसरे पद महत्वाचे आहे. महाराष्ट्र. महा म्हणजे काय? महा म्हणजे मोठे. काय मोठे? राष्ट्राचा बोध होतो का? नाही, परंतु राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे महान, महा म्हणजे मोठे राष्ट्र.
जे ह्या दुसऱ्या राष्ट्र या पदामुळे या सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, म्हणून राष्ट्र हे दुसरे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर नवरात्र. नवरात्रचा विग्रह कसा आहे? 9 अधिक रात्र. 9 काय संख्या आहे का दिवस आहे का 9 काय खंड आहे का 9 काय ग्रह आहे, काही आपल्याला अर्थ प्राप्त होणार नाही. परंतु ज्यावेळेस रात्र 9 रात्र म्हणजे या रात्र या शब्दामुळे या सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होतो, म्हणून रात्र हे दुसरे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पूर्ण या सामासिक शब्दामध्ये पाहिलं तर दुसरे पद हे महत्त्वाचे असेल आणि दुसऱ्या पदामुळे या सामासिक शब्दाला एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण अर्थ प्राप्त होतो, म्हणून हे दुसरे पद अत्यंत महत्त्वाचे आहे या ठिकाणी. कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. आणि ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. अलग लक्षात, ज्या समासातील सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समास म्हणजे काय लक्षात आलं का? ज्याचे दुसरे पद महत्त्वाचे असते आणि पहिले पद हे गौण असते. आपण पाहिलेले आहे का? तत्पुरुष समास हा कोणत्या समासाच्या अगदी विपरीत उलटा आहे? अव्ययीभाव समासाच्या अगदी उलटा आहे. तत्पुरुष समास पहिले पद गौण, दुसरे पद महत्त्वाचे, मायनस अधिक प्लस, हे तत्पुरुष समास. म्हणजे तत्पुरुषच्या ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. तर तत्पुरुष समासाचे एकूण काही उपप्रकार आहेत, जसं की एक विभक्ती तत्पुरुष, दुसरा कर्मधारय आणि तिसरा द्विगु, हे उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे. तत्पुरुष समास म्हणजे काय? ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरणं आपण या ठिकाणी बरीचशी घेतलेली आहेत. प्रत्येक वाक्यातली तोंडपाठ, त्याच्यानंतर दुसरं क्रीडा अंगण, अंगण शब्द महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर राजवाडा, वाडा हे दुसरे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र, राष्ट्र हे दुसरे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर नवरात्र, दुसरे रात्र हे दुसरे पद महत्त्वाचे आहे. या सर्वांहून आपल्या असं लक्षात येईल की तत्पुरुष ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि या तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आहेत: विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय आणि द्विगु. तत्पुरुष समास, या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते आणि तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार पडतात. जसं की एक विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि तिसरा द्विगु समास. तर विभक्ती तत्पुरुष समास याविषयी आपल्याला पाहायचं आहे. तर विभक्ती तत्पुरुष समास पाहण्यापूर्वी आपल्याला काही शब्द या ठिकाणी सामासिक शब्द दिलेले आहेत. त्या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा. तर पहिला सामासिक शब्द आहे तोंडाने पाठ. त्याचा सामासिक शब्द होईल तोंडपाठ. तर विभक्ती तत्पुरुष मध्ये काय आहे? तोंडाने पाठ. आणि त्याचा सामासिक शब्द काय झालेला आहे? बघू, तोंडपाठ. मग या ठिकाणी कोणता प्रत्यय? ने हा प्रत्यय तिसरा तृतीय प्रत्यय वगळलेला आहे. आलं का लक्षात? इथं विग्रह दिलेला आहे विभक्ती तत्पुरुष समासाचा, तोंडाने पाठ. याचा सामासिक शब्द कोणता होईल? तोंडपाठ. तोंडपाठ हा सामासिक शब्द करताना
याच्यातील कोणता प्रत्यय गाळा गेला तर ने. ने हा तृतीय प्रत्यय गाळा गेलेला आहे. त्यानंतर 2 नंबर आहे देवाचे घर किंवा देवाला घर. देवासाठी घर. देवासाठी घर याचा समासिक शब्द काय तयार होईल? देवघर. पण देवघर हा समासिक शब्द तयार झाल्यानंतर कोणता प्रत्यय? ला. ला किंवा साठी हा प्रत्यय वगळण्यात आला. तर ला हा चतुर्थ प्रत्यय या ठिकाणी वगळलेला आहे. त्यानंतर दुःखापासून मुक्त किंवा दुःखातून मुक्त याचा समासिक शब्द संक्षिप्त शब्द कोणता तयार होईल? दुःखमुक्त. मग हे दुःखमुक्त शब्द समासिक शब्द तयार करत असताना कोणता प्रत्यय गाळा गेला? दुःखापासून. पासून किंवा तून हून हे पंचमी सत्य आहे. तर हा ऊन हा पंचमी प्रत्यय गाळलेला आहे. राजाचा वाडा याचा समासिक शब्द काय तयार होईल? राजवाडा. पण राजवाडा तयार झाल्यानंतर कोणता प्रत्यय? चा. चा हा सप्तमी प्रत्यय वगळलेला आहे. षष्ठी प्रत्यय वगळलेला आहे. आणि 5 घरातील काम याचा समासिक शब्द कोणता तयार होईल? घरकाम तयार होईल. मग घरकाम हा समासिक शब्द तयार करत असताना कोणता प्रत्यय वगळला गेला? तीर किंवा तर हा सप्तमी प्रत्यय वगळला गेलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की विभक्ती तत्पुरुष पासून सामासिक शब्द तयार करताना काही प्रत्यय जसे की आपल्याला माहिती आहे तृतीय प्रत्यय चतुर्थ प्रत्यय त्यानंतर पंचमी प्रत्यय षष्ठी प्रत्यय आणि सप्तमी प्रत्यय. तर अशा प्रकारचे हे प्रत्यय या ठिकाणी गाळलेले गेलेले आहेत, लोप पाळलेले आहे. म्हणून ज्या तत्पुरुष समासातील सामासिक शब्दातील विभक्ती प्रत्यय लोप पावलेले आहेत किंवा गाळलेले आहेत त्या तत्पुरुष समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आलं का लक्षात? फार सोपं आहे. ज्या तत्पुरुष समासातील सामासिक शब्दातील विभक्ती प्रत्यय लोप पावलेले आहेत किंवा गाळलेले आहेत अशा तत्पुरुष समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणून तोंडपाठ, देवघर, दुःखमुक्त, राजवाडा, घरकाम हे विभक्ती तत्पुरुष समास आहे. तर आता विभक्ती तत्पुरुष समासाचा तथ्याचा आपल्याला काही अभ्यास करायचा आहे. सर्वात प्रथम तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. तर तृतीय विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काही प्रत्यय असतात जसे की ने, ई, सी हे प्रत्यय असतात. तर त्याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर सामासिक शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचा विग्रह केलेला आहे. तोंडपाठ. तोंडपाठचा विग्रह कसा आहे? तोंडाने पाठ. ने आला का हा तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. त्यानंतर मतिमंद. मतीने मंद, बुद्धीने मंद. ने हा तृतीय विभक्ती तत्पुरुष समास या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर कर्मवीर. कर्माने वीर. ने. शास्त्र शुद्ध. शास्त्राने शुद्ध. ने हा प्रत्यय आलेला आहे. आणि तृतीयमध्ये किती? ने, ई, सी हे प्रत्यय असतात. त्यानंतर गुणहीन. गुणाने हीन. ने हा तृतीय विभक्ती तत्पुरुष समास या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर चिंताग्रस्त. चिंतेने ग्रस्त. चिंताग्रस्त. तर अशा प्रकारे आपण तृतीय विभक्ती तत्पुरुष समास ने, सी या ठिकाणी उदाहरणासह उदाहरणासह पाहिलेले आहेत.